आत्ता वाजलेली 5 आणि रोजचं असतं 5 वाजता झाडू मारायचं, मुलांना तयार करायचं. पण आज श्री आणि पिहू दोघंही बाहेर खेळत होते आणि त्यांचं मध्ये यायचं म्हणजे घरामध्ये यायचं मनच नव्हतं. म्हणलं आपण तोपर्यंत झाडू मारावा आणि सोफा वगैरे सगळं आवरून घ्यावं आणि नंतर मग त्या दोघांना बोलवून त्यांचा मेकअप करावा. तर मी त्या दोघांना बोलवून त्यांचा मेकअप केलेला आहे. नंतर मग मी चहा करायला. हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनभरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्य. तर आत्ता वाजलेले आहे तर 6. तर मी तुमच्यासोबत माझं 5 ते 10 पर्यंतचं रुटीन जे आहे ते शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिलं झाडून वगैरे झालेलं आहे आणि मस्त असा मेकअप पण केलेला आहे. श्रीचा मेकअप केला, पिहूचा मेकअप केलेला आहे. श्री बाहेर खेळत आहे. तर आता मला 6 वाजता चहा बनवायचा आहे. तर चहा बनवूया आणि नंतर मग लगेचच स्वयंपाकाला पण घालायचं. चला तर मग दुधावरची साय करते आणि हे दूध जे आहे हे सकाळी मी तापवल्यानंतर थंड झाल्यानंतर नंतर मग त्याला मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि त्याच्यावरती एक भाकरी जशी असते छोटीवाली तशी म्हणजे तशा पद्धतीची घट्टसर अशी साय येते. तर ही पद्धत जी आहे ती मी माझ्या आईकडून शिकलेली आहे बरं का. आणि त्यावेळेला तिने काय करायची, चुलीवरती ठेवायची बारीक, म्हणजे ती आर असतो ना सगळा स्वयंपाक करून ठेवलेला, त्या आरावरती ठेवायची आणि त्याच्यावरती दूध इतकं खमंग असं तापायचं आणि त्याचा स्मेल जो आहे तो इतका छान येत होता बस. आणि विशेष गोष्ट म्हणजे त्यावेळेस ती मटक्याचा वापर करत होती आणि मटक्यामधलं दूध दही अप्रतिम लागतं, जबरदस्त लागतं. तुम्ही पण एकदा करून बघा आणि मी पण एकदा करून बघते, म्हणजे मटक्यामध्ये दूध तापवून बघते, दही करून बघते. आणि नंतर मग मी चहा बनवायला घेतलेला आहे माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी दूध असतं. तर इकडं दूध तापायला ठेवलेलं होतं आणि चहा बनवायला ठेवलेला आणि नंतर मग मी त्यांना दूध दिलेलं आहे आणि मी चहा घेतलेला आहे. एक सवय असते सकाळी आणि संध्याकाळी, तशी मला पण आहे. सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम चहा श्रीला घेऊ नका, श्रीला घेऊ नका. श्रीला खाली बसवायचं, ते तिला मांडीवर घ्यायचं. इकडे बघा. असं पीठ मळायला घेतलेलं आहे. गव्हाचं कणिक मळून ठेवायचे आहे आणि एकीकडे मी भात पण घातला आहे. आता कणिक मळून ठेवते आणि लगेचच मग भाजीची तयारी करायची. तर आज स्पेशल भाजी होती काकडीची आणि ती पण मला जास्त आवडते बरं का, म्हणजे आवडते म्हणजे सुक्की भाजी आवडते त्याची. नंतर मग इथं भाजीचं मी प्रोसेस सांगते. तर सगळ्यात पहिलं कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि थोडासा लसूण टाकलेला आहे. हे सगळं व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं. नंतर मग त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. कांदा 2 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण जी कट केलेली काकडी आहे ती टाकायची आहे. काकडी जर कवळी असेल तर अगदी म्हणजे खूपच भारी, आणि थोडीशी अशी मीडियम असेल तर त्याच्यामधलं बी तुम्हाला काढावे लागेल. पण ही काकडी जी होती ती कवळी होती आणि मग व्यवस्थित असं हलवून घ्यायचं ह्याच्यामध्ये टाकून आणि 2 मिनटं बारीक गॅसवरती मीठ घालून ठेवायचं. परत हलवायचं. परत 5 मिनटं बारीक गॅसवरती झाकून ठेवायचं. जोपर्यंत काकडी मऊ होत नाही तोपर्यंत हे प्रोसेस करायचं. आणि नंतर मग त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे, घरगुती मसाला आणि लाल तिखट, थोडीशी हळद पावडर टाकायचं. भाजी तयार केली आणि नंतर मग आम्ही मार्केटमध्ये गेलेलो. थोडंसं काम होतं. देवाला दिवा वगैरे लावून झालेला आहे आणि इथं शूट करायचं मी विसरूनच गेलेली, लक्षातच नाही राहिलं माझ्या. आणि प्रसन्न वाटतं बरं का, दिवस मावळता देवाला दिवा आणि बाहेर तुळशीला दिवा. सगळ्या घरामध्ये अगरबत्तीचा सुवास दरवळतो त्यावेळेस तर खरंच खूप भारी वाटतं. नंतर मग आम्ही सगळ्यांनी मस्त असं जेवण केलं. जेवायला आम्हाला 7:30 वाजलेली आणि श्रीचं मध्येच असतं, पप्पा तुम्हीच मला खाऊ घाला, चप्पा खाऊ घाला, वरण खाऊ घाला, हे त्याचं चालू होतं. आणि नंतर मग जेवताना ह्या सगळ्या गोष्टी चालायच्याच, कारण की मुलांना पप्पाकडून जास्त जेवण
आणि पप्पा जास्त लाड करतात त्यांचे, त्याच्यामुळे मग ते पप्पा पप्पा म्हणत असतात. आणि नंतर मग मी जेवण झाल्यानंतर थोडा पण वेळ आराम केला नाही, नाहीतर आराम केल्यानंतर मग ते काम करायचं म्हणजे एकतर आराम बी होत नाही आणि काम बी होत नाही असं होतं. मग जेवण झाल्यानंतर लगेचच म्हणलं आपण फरशी म्हणजे किचन वाटा जो आहे तो क्लीन करून घ्यावा आणि नंतर मग भांडे पण घासायचे होते. आणि रात्री किचन वाटा जो आहे तो घासून पुसून ठेवला तर सकाळी कसं होतं बरं पडतं. आणि सकाळचे जे म्हणजे दुपारचे जे भांडे होते ते मला लावणं झालं नाही, म्हणून मला आपण आता लावावे. आणि एक गोष्ट म्हणजे भांडे जे तिथं ठेवल्यानंतरच बरं वाटतं बरं का. आणि भांडे वगैरे घासून झाले, किचन वाटा आवरून झालेला आहे. आणि सकाळी खाण्यासाठी थोडेसे बदाम भिजू घातलेले. नंतर मग गॅसवरती पाणी ठेवलेलं आणि उकळतं पाणी आपल्याला ह्या बेसिनमध्ये टाकायचं आहे, जेणेकरून काय रे श्री, कॉकरोच येत नाहीच आणि तुला दिवसभरांचा निन्नी जो नाही आली आज? चिकटपणा असतो तो निघून जातो. तरी त्या श्रीज असं होतं की मम्मी तुझं काम कधी होते, त्याच्यामुळे तो वाट बघत होता. नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त असा ब्रश केलेला आहे आणि मी रात्री झोपताना पाणी पिते. चला तर मग बाय बाय. आजचा व्हिडिओ एवढाच होता. भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.